काही जण आता आलो आहे घरी, पार्सल आलेलं ते आपण बघूया, अनबॉक्सिंग करून बघूया. त्यातली गिम्बल मागवलेलं आहे आणि एक माईक मागवलेला की ऑडिओसाठी, ते साऊंड क्वालिटीसाठी जरा आपल्याला एक माईक मागवलेला आणि एक गिम्बल आहे. पार्सल अनबॉक्सिंग करून आपण दाखवतो. म्हणजे गिम्बल आणि हे मागवलेलं आपण. आपला डॉगी आलाय तर इथे दिसत असेल -7 इथे दिसत असेल तुम्हाला टॉप पीट्रॉन -7चा माईक आहे फोटोनिक्सचा. तो एक मागवलेला आणि हे आपलं गिम्बल आहे, दिसत असेल तुम्हाला. ह्याच्यात तुम्हाला दाखवतो, अनबॉक्सिंग केलं आहे आता आपण. हे दाखवतो लावून. माईकचं पण मला कसं कनेक्ट केलं की हे आता विदाउट माईक, म्हणजे आता हा विदाउट माईक मी हे करतो आहे, तर तुम्हाला त्याचं पण मी दाखवतो परत. तरी आपण आपला गिम्बल लावून घेऊ आणि मग गिम्बल पण Q08चा गिम्बल आहे. हे वायरला कनेक्ट करायची आहे तर ऑटो रोटेट आता ते बघूया काय आहे त्या आतमध्ये. सेटअप कसं करायचं, पेपर मॅन्युअल आहे. चार्जिंगचं पण टाईप-C आहे, प्रॉब्लेम येणार नाही आपल्याला. त्याला पण टाईप-C आहे. हाऊ टू यूज अ गिम्बल म्हणजे तुम्हाला माहिती दिली असेल. आता आपण सेटअप करू. स्टँड येतो, 3 हे स्टँड येतो, प्रेस करायला लागतं. हा गिम्बल पण कधी कधी आपल्याला कामाला येतो. कॅमेरा ऑटो रोटेट फिरवा करण्याला हे बरा पडतो तो गिम्बल. तो एक घेतला आणि माईकचा तर आपण बघूया इन्स्टॉलेशन मग दाखवतो. मध्ये तुमचं स्वागत आहे. आता आपण जातोय बाजारामध्ये. बघूया, उद्या महाशिवरात्री आहे. दुकानामध्ये पण पूजा आहे थोडीशी म्हणजे शंकराची संध्याकाळी आणि सकाळी घरी असणार आहे पूजा. तर ते पण मी दाखवणार आहे तुम्हाला. आता काय काय भेटतंय, काय काय म्हणजे महाशिवरात्रीच्या शॉपिंग थोडीशी करायची आहे. त्याच्यासाठी आता जातोय बाजारात आणि आज मंगळवार पण आहे तर कणकोलीचा बाजार असतो. तर ते पण आपण बघूया आणि काय काय भेटतंय म्हणजे ते पण आपण हे करूया. चला काय जाणून निघतं हेल्मेट लावून. मला ना आपलं एरॉक्स घेऊन जायची आहे रुद्राक्षला. कारण सीन झाला आहे असं की माझी ती वाली थोडीशी बंद पडली आहे. तर तिच्यात रिपेअरिंग करायचं आहे, आता ते पण करायचं आणि आता निघूया. चला बघूया काय काय भेटतं बाजारात. काही जण ते बघा आपली एरॉक्स घेऊन जातो आहे रुद्राक्ष. आणि याचा सीन काय झाला तुम्हाला सांगतो. आणि 27 तारखेला काही जण आपण निघतोय रायगडला. 27
सर्कल आणि के जी आहे राईडला आहे बघा. इथं आपली उभी आहे साईडला. तर बघू काय काय भेटतंय. सोमवारचा मंगळवारचा बाजार पण आहे. काय काय भेटते ते पण बघूया. हे पण माझ्या काकाचं घर. पिवलं 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 पिलू पिलू. आता आपल्याला जायचं आहे इथून सरळ. थोडंसं जास्त लांब नाही, बाजारातच जायचं आहे. बाजारात म्हणून बघूया काय काय भेटतं आहे, काय काय आहे. गोष्टी थोड्याफार घ्यायच्या आहेत आणि मग बाकीचं एरॉक्सला पण घेऊन जायचं आहे. एरॉक्सला नाही, आपल्या ह्याला बगमॅनला. तर त्याच्यासाठी पण ती धावपळ आता करायची. रिपेरिंग पण उद्या कशी महाशिवरात्री आहे ना, तर उद्या 1 मिनिट हां. तर गायलानू तर कसा आहे सीन झाला आहे की म्हणजे थोडंफार म्हणजे ते घ्यायची पण आहे थोड्या गोष्टी उद्याची तयारीची पूजेची. तर शॉपमध्ये महाशिवरात्रीची म्हणजे महाशिवरात्रीचं महादेवांचं पूजन आहे आपल्या शॉपमध्ये. तर तिकडे पण आहे, घरात पण आहे. घरात मॉर्निंगला करणार आहे आणि शॉपमध्ये आहे ते आपलं इव्हिनिंगला असणार आहे. म्हणजे 5:30च्या आसपास 1 तास जाईल शॉपच्या ह्याला. इथे पण तेवढाच लागेल 1 तास. तर दोन्ही मी दाखवायचा प्रयत्न करणारच आहे पूजेचं तयारीसाठी. आणि त्याच्याबरोबर काय काय म्हणजे मंत्र वगैरे सगळी नावं. नंतर आज एक महाकुंभचं गंगाजल आलं आहे घरात. तर ते पण त्याचा पण अभिषेकचं म्हणजे सगळं दाखवणार एकूण एक प्रॉपर पूजा. तर उद्या महाशिवरात्री ते पण तयारी करायची आहे. आणि प्लस आता शॉपला पण आता वॉश करायचं आहे अजून. ते मी काही संध्याकाळी करीन जाऊन शॉप क्लीन करायचं आहे पूर्ण पूजेसाठी. आणि बाकीचं बघूया काय काय ते बघते. आता बाजारात जातो आहे, बाजारात फिरूया म्हणजे बघूया काय काय घ्यायचं आहे गोष्टी. फुलं, हार, नैवेद्यासाठी प्रसाद दिसतात तर ते पण घेऊ. आणि आपली एरॉक्स थोडीशी तुम्हाला दाखवतो. असं ठेवलं तर कसं थोडासा व्ह्यू येतो. आता काय बघू काय काय दिसतंय, काय काय दाखवायचं आहे. आपलं गणपती बाप्पाचं मंदिर. हा थोडासा व्ह्यू आहे. आता ऊन खूप आहे. 12 वाजले. 12 वाजली. 12 वाजले. मम्मी आहे हात करायचा हॅलो करून. आता बघूया जायचं आहे आता बाजारात. बघू काय काय भेटतं आहे काय नाही भेटत. सगळीकडे घराची कामं पण चालली लोकांची, दुकानाची, घराची. काय असं नाही घ्यायचं ना. बघू आता काय काय दिसतंय काय काय आहे. 27ला आपला प्लॅन चालला आहे जायचा सावंतवाडीमध्ये जाऊन आपण करणार आहे 27 तारखेला. आणि आता सध्या शॉपमध्ये सध्या उद्या पूजेची तयारी. आता आज मंगळवारचा बाजार पण आहे. बघूया काय
शिवाय बाबा बुलेट कुठे आहे आमच्याकडे? आम्ही बुलेट आमचा बुलेट नाही जमत बाबा. आपल्याला ॲक्टिवा जमतात. कुठला पण द्या. नाही ॲक्टिवा आय विल ड्राईव्ह. हे बघा रस्ता फुल पिला इथे आत अलाउड नाही ओढते गाडी. थांब एक मिनिट. थांब येतो 2 मिनटं जाऊ. त्या साईडला लावतो सावलीत. काय जाणू असा प्रॉब्लेम झाला आहे इथे. आता मला ते बेल घ्यायची आहे. बेल तुळशी तर आहे घराकडे. बेल घ्यायचे आहे, दुर्वा घ्यायचे आहे. तर इथे आश्रम आहे गोपुरी आश्रम म्हणून. ते आमच्या इथेच आहे जवळ, जास्त लहान नाही आहे. त्यांना जाऊन तिथं मला फक्त विचारायचं आहे की बेल आणि 108 असे बेल आणि तुळस. मग बघा दाखवतो आश्रम. हे कार्यालय ऑफिस आहे गोपुरी आश्रमचं. असा परिसर आहे इथे. त्यांची मूर्ती पण इकडे बघा या साईडला. अशी सुंदर झाडी आहे. हे बघा इथे इथे असा पूर्ण परिसर आहे. बघा इकडे पार्किंग, इकडे दुचाकीची. असं इथे आश्रमामध्ये कार्यक्रम काय आहे इथे सगळं होतं. लांबपर्यंत असा एरिया आहे गायजानू. इथे दिसत असेल तुम्हाला गोपुरी आश्रम. हे आंब्याची झाडं. स्वच्छता पण चांगली अशी राखली आहे आश्रमामध्ये गोपुरी आश्रममध्ये. हे बघा या साईडला पण असा भाग आहे तिथे विहीर. हे बघा इकडे पण असं पूर्ण सुंदर असा एरिया आहे. ट्रेन आहे. हे बघा सगळीकडे झाडं नारळाची, रतांबे वगैरे आहेत वरती. बघा फणस, रतांबे. ही भिंत आहे तिथपर्यंत पूर्ण हे आहे. इथे कोंबडे आहेत वगैरे खेळत आहेत. तर चला दाखवतो. जे पोस्ट ऑफिस पण आहे. इथे तुम्हाला बॅनर इथे आहे पोस्ट ऑफिस आहे. आता इकडे गेली आहे पेट मम्मी त्या साईडला. बेल तुळस सगळं घ्यायचं आहे. तर आपल्या जाणार आपण हे हा माझा आवडीचा रोड आहे गायजानू. आता इथे थोडं काम चालू आहे. ते बघा इथं माती बिती टाकले आहेत. तर इथे थोडंसं काम वगैरे चालू आहे या रोडला. आता इकडनं सरळ जायचं आपल्याला बाजारात नदीच्या पुलावरनं. तर नदी पण बघूया आपण. आणि काय काय बाजारात भेटतं आहे ते पण घ्यायचं आहे. आणि ते हा रोड आवडतो म्हणजे इथे वरती बघा तुम्हाला पूर्ण असा झाडीचा रस्ता आहे. पूर्ण असा व्यवस्थित सुंदर असा. आणि हा इकडचा बाहेरचा एरिया आहे पूर्ण. इथून आपण आता थोडं काम चालू आहे म्हणून थोडं घाण आहे. म्हणजे घाण तसं नाही, हेच पडलं आहे आपलं सगळं. बघा माती बघा झाडांवरती मातीच माती. धूळ माती पडली आहे सगळीकडे. आपल्याला जायचं आहे इकडनं. गाड्या येतात तिथून सरळ. आता हे रस्ता केलाय बरी, पण रस्ता केलाय खरा, पण सीन काय आहे इथे. सीन असा आहे की इथे रस्त्याला म्हणजे
पाऊस पडला की तो परत रस्ता होणार आपला खराबच. ते काय सांगणं फायदा नाही कुठलेही सरकारी होते. रस्ता प्रॉपर केला असला म्हणजे केला असता तर कसं जरा बरं पडलं असतं. म्हणजे कसं सिमेंट डांबर बिंबर असं टाकून जाईपर्यंत. तर नुसती खडी टाकली आहे बारके बारक्यानी अशी माती पाठीमागे दिसेल तशी माती आणि खडी फक्त आणि थोडीशी बारकी दगडी आणि वाळू बस एवढंच टाकलं आहे. एवढंच टाकलं त्याच्याने बाकी काय टाकलं नाहीच आहे तिकडे. म्हटलं आता काय जे काय असेल ते बघू. म्हटलं आता ते काय वाळू अख्खी अशी बारीक बारीक वाळू टाकली आहे दगडी टाकली आहे आपली आणि बारीक आपला भुसासारखा रेती टाकली आहे बस. बाकी काय नाही. आता उन्हाळ्यापर्यंत होईल. आता तर एवढ्या गाड्या जातात मोठ्या मोठ्या कार बाईक बी तर त्यांनी अर्धे रस्ते आता हे होऊन जाणार आहे. पावसापर्यंत वेगळीच गोष्ट आहे. पावसाच्या आधी परत काढणार कधी काय होणार कधी बघूया. काय जसं होईल तसं आपलं जायचं. हा रोड आपल्याला आवडतो म्हणजे हा वाला मला तिथे शांत आहे म्हणजे पीस टाईप म्हणतात ना की तसा आहे पूर्ण रोड. म्हणजे झाडी वगैरे आहे अशी झाडी आहे थोडीफार म्हणजे असे जॉईंट आहेत ना. मग सावली वाटतं की जरा बरं वाटतं थंड असं वाटतं बघायला. तर चला बघूया आता पुढे जाऊ. बघा तो मम्मीला विचारतो आहे की नाही भेटणार की नाही विचारूया जाऊन. गोपुरी आश्रममध्ये जाऊन आलो आता असंच धावती भेट घेतली. आणि महाशिवरात्रीची शॉपिंग पण आता करायची तर ती पण आपण करायला जाऊया. महाशिवरात्रीची शॉपिंग. तर चला झालं का विचार झालं किती 2 चला जाऊया आपण. नाही जाणू आपलं बाजारात बघूया काय. बस ग अयो बसू ते बघा वरतून पूर्ण असं जायचं. हा रस्ता आवडीचा आहे पण रस्त्याचे कामं बघायला दाखवतो. हे बघा हे अशी बारकी खडी दगडी बस बाकी काय नाही. आत्ता ते 2-3 गाड्या जातात की झालं ते दगडी निघून जातात. हे बघा खड्डे जशी आहे बुजवले नाही हे काय बघा पुढे बघा लाईनीत खड्डे तिकडे. हा बाकीचा वरचा एरिया आहे ना म्हणून आपल्याला आवडतो हा रोड. शांत आहे झाडी पूर्ण जॉईंटपर्यंत. आपण पोचू नदीचा रोड. राईटला गोडाऊन आपले गॅस गोडाऊन गॅसचं वाटलं. पोचलो आपण गाण्याला झालं पोचलो.
महाबळेश्वरला पण आहे महाशिवरात्री उत्सव 5 दिवस. 5 दिवस नाही काय काय ग नंतर गेली कुठे गेली आई ऐ कुठे थांबू दाखवायचं आहे ना हात नाही हात नको हात जरा जरा सांगतो जरा 5-10 मिनटं सांग खाजू नको अशी खाजू दिसत आहे खाजू नको अशी 5 काय खाजू ते कुठली तरी त्याची हे बरं काय करू नको हार घेऊन झालेत फुलं हार घेतली आहे तर नारळ घ्यायचे आहे आपल्याला 5 नारळ 5 नारळ पाहिजे 5 नारळ घेतले आता फुलं घेतली फुलं हार तर 5 नारळ घेऊया पुढे काय काय भेटतंय आता आज बाजार आहे तर सगळी अनाउन्समेंट पण झाली आहे लोकांची घाई पण आहे शॉपिंगची आपलं महाशिवरात्री आहे तर सगळ्याची धावपळ चालू आहे शॉपिंग करायला तर ते पण बघतोय आपण आणि आतमध्ये गर्दी किती असेल ते बाजारातच आलो आहे आता शॉपिंग करू आणि मग जाऊ आपण म्हणजे घरी परत अनाउन्समेंट झाली आहे देवळाकडे देवळामध्ये आता बघूया काय काय भेटतं आहे काय काय नाही भेटत आहे चला काय जाणू चाललं आतमध्ये बाजारात उद्याची शॉपिंग चालली आहे बघा गाड्या चालल्या जरा पर्पजमध्ये आपण नाही घेतली आतमध्ये गाडी आज जातोय बघूया आई कुठे भेटते ते पण भाज्यावाल्या फळावाल्या सगळीकडे आरडाओरडा चाललाय बघा मंगळवारचा बाजार टाकी रांगोळ्या पण मस्त आहेत गर्दी बघा कणकोली तो बाजार तर दाखवूया रेस्टॉरंट वडापाव
इथे भांड्याची दुकान आहे. पालेभाजी बघा, अंडापाणी, पालेभाजी, काकडी. प्लास्टिक होता दुकान आहे. बाजार, कपडे बाजार. कोथिंबीर पण बघा, कपडे, लहान पोरांचे. चिंच बघा, चिंच, इमली, इमली. इथे पण भांड्यांचं दुकान. कोंबड्या बिंबड्या पण ठेवल्या, दोन दोन कोंबड्या. इथे पण मॉल आहे, मी मॉल आहे काय. पण भाज्या, बघा इथे काजू बघा, काजी काजी खाऊ, काजी. द्राक्ष, पानं, ₹10 कंटेनर मँगो सरबत फक्त ₹10 कंटेनर मँगो सरबत फक्त ₹10 मँगो सरबत पाहिजे का कोणाला? मँगो सरबत घ्याय जाणू. वडापाव, चप्पल पण आहे बघा. चप्पल घ्यायची आहे पण नंतरला घ्यायचं नको. आता आहे घरला आणि झाला हातमध्ये बघा. गर्दी बघा, एवढी बेकार गर्दी, बाजाराची गर्दी बघा. लांबून येतात ना ते लोक, आत्ताच असे येऊन घेऊन जातात. एसट्याचं काय ते प्रॉब्लेम चालतो ना आता. आत्ता असे येतात, एकसाथ सगळं भरतात आणि जातात परत पुढच्या मंगळवारी असं. कलिंगड पण पाहिजे कोणाला? कलिंगड, अननस, पालेभाज्या, हे सगळे बघा. पालेभाज्या, वांगी, मासे. गर्दी बघा,
मस्त गर्दी जमली आहे बाजारात. आता पुढे गेलो नाही कारण गर्दी वाढत जाते. तर आपल्याला शॉपिंग पण करायची आहे. महाशिवरात्रीची शॉपिंग मंगळवार कोणाला गर्दी बघा. आता काय सगळीकडे भेटतं कधी पण इथे लोकांना कसं आहे काय काय लांब राहतात. वरच्या वाडी खालची वाडी लांब राहतात ते आत्ता घेऊन जातात. भाज्या फळं मसाले वगैरे आत्ता घेऊन जातात. काय जणू गर्दी खूप आहे आतमध्ये बाजारात. तर आता मी जातोय गंगाजलचं विचारायला. इथे एक दुकान आहे तिथे अभिषेकसाठी लागणार आहे उद्या. आता घरात जे आलं आहे ते वापरलेलं आहे. ते आंघोळीला उद्या वापरायचं आहे मला. तर आता जे आहे ते आता नवीन विकत घेतो. मग आपण तुम्हाला दाखवतो गंगाजल. तर मग स्नान उद्या आता जे आहे ते घरात वापरलेलं आहे म्हणजे तिथे पूजेचं वापरलेलं आहे ते याद आलं आहे. आणि उद्या पण आमची तिथे पूजा होणार आहे काशी विश्वनाथला. तर तिथे पण ते पण पूजा चालणार आहे तिकडे. आणि इथे पण आपलं महाशिवरात्रीचा स्पेशल असणार आहे. तर आता याच्याकडे जाऊन विचारूया हा आहे का. चल दाखव. मॉल आहे मॉल आहे आतून काय झालं. पैसे आलं 70 रुपयाला 70 ना. हां बस झाली. अर्धा लिटरचं 70 ना. सोय चालू आहे ना स्कॅन. गंगोत्री चलो. काय जणू गंगाजळ घेतलंय उद्याला पूजेसाठी पाहिजे. ते दुकानामध्ये शॉपमध्ये तर 70 रुपयाची बॉटल गंगाजलची. म्हणजे आता ते काय नॉर्मल विधी पूजा असते म्हणून आपण एक घ्यायचं म्हणून घेतलं. चल आता साबुदाणा घ्यायचा आहे. खिचडी साबुदाणा केळी फळं घेतली काही फळं 5 फळं लागतात ना. 5 फळं लागतील ते घ्यायचे आहेत. आता बाकी सगळं घेतलं आहे. आता साबुदाणा घ्यायचा आहे आणि केळी तर आहे प्रसादाला. पूजेसाठी 5 फळं घ्यायची आहेत. त्याची आता तिथेच पिशवी ठेवली आहे त्याच्यावर होती म्हणून त्यांच्या इथे फळं घेऊ. काय बाकी चला. हॅलो चला भाई जाऊया. काही जणू शॉपिंग झाली. पूर्ण लालपरी परत आली. लालपरी आता झालंय शॉपिंग आपली. शॉपिंग करायला थोडंसं लवकर निघायचं होतं पण थोडा आता उशीर झाला. धावपळ मजा येते शॉपिंग करायला वेगळी.
वेगळीच मजा येते. मुगाचे नसतात, गव्हाचे चढवतात महादेवांना. गव्हाचे येतात, गव्हाचे. झालंय आपलं व्हायचं ना, तर सरळ जाऊया घरी. आता शॉपिंग करायला वेगळीच मजा येते आता. म्हणून म्हटलं चला जाऊया. म्हटलं उद्याची पण शॉपिंग करायची आहे. उद्याची झाली सगळी तयारी. आता साफसफाई करायला परत जायचं आहे शॉपवर. क्लीन करायचं शॉप. ते पण आता झाडू वगैरे मारून क्लीन करून घ्यायचं आहे शॉप आपलं. ते झालं की मग आपलं उद्याची तयारी स्टार्ट. पूजेची दुकानात भाजी येणार आहे. घरी आपण नॉर्मल आपण वाचूनच काढणार. घरातलं पुराणमध्ये वाचून करणार पूजा. आणि मंदिर आपल्या दुकानामध्ये शॉपवर आपले भाजी येणार आहे. तिथं ते सांगणार आहे. त्या हिशोबाने आपलं आपण पूजेचं सगळं करायची तयारी. बघा इथे माझ्या मावशीचं हॉटेल. आपल्याला कॉलेज गणपती म्हटलं उठवते. जायचं अजून सरळ काही होईल. तर इथे बघा काय झालं. बॅग टाकल्यापासून यांना मसाज होतो. कारण जे स्पीड हायवे आहे ना पाठी, त्या स्पीडने येतात ना, त्यांच्यासाठी खरं टाकलं आहे. कारण ते कसे असे जातात ना, त्यामुळे ॲक्सिडेंट होतात. तिकडे टर्निंगला हे बघा राईडीच असे टाकलेत. बॅगला बमला पण मसाज होतात. आणि हा ॲक्सिडेंटचा टर्निंग पॉईंट आहे ना, त्याच्यामुळे ते आधी काढून ठेवले. स्पीडने येतात तर कंट्रोल सुटतो काय काय वेळेस. तर मग ते ॲक्सिडेंट होतात. तर आता हे असे टाकलेत ते त्यांनी उलटं बरं आहे. म्हणजे गाड्यांनी कारचे बाईकचे स्पीड कमी होतात. मग ॲक्सिडेंट वाचले तर बरं पडतं. म्हटलं सही आहे. आलं जाऊन बाजाराला परत जायचं आहे शॉपमध्ये साफसफाई करायला. आता घरी बघूया काय ठेवायचं आणि मग आपण शॉपवर जाऊ. नाही तर काय डबा घेऊन जायचा शॉपवर. बहुतेक विचार करतो डबा घेऊनच जाऊ. याची गाडी बंद पडली होती. हे आता इथे पेट्रोल पंप या साईडला. आता इथे पण टाकते. टर्निंगला टाकलंच पाहिजे. हे असे
पास येतात नाही बघा. त्याच्यामुळे असे टाकलेच पाहिजे तर ते फायदा आहे. त्यांना काय सांगू हे नाही. ऑफिसला आली आता काम आहे साफसफाईचं झालं की आपलं काम फिनिश. उद्या पूजेची तयारी चालू. वॉल्वो लागली वॉल्वो लागली. मुंबईवाले आले परत. मुंबईकर आले महाशिवरात्रीसाठी. दीदी स्लीपर आहे. स्लीपर बस आहे स्लीपर. वरती बसले असतील AC मध्ये. हॅलो बॅक टू पवेलियन. चला काय जणू निघूया शॉपवर जायला. तर काय साफसफाई करायची ते पण आपण बघू आणि पूजेची तयारीचं पण करायचं आहे. तर चला निघूया आपण शॉपवर जायला. रुद्राक्ष घेऊन जायचं लागेल. बाकी ऑप्शन नक्की अपने पास. कारण ऑप्शन नाही म्हणजे काय ही आपली दिसते ना मस्त आहे ही झाली आहे बंद खराब झाली. म्हटलं शॉपवरच जाऊ. तिकडे मग कसं साफसफाईचे जेवण वगैरे करायचे आहे नंतर तरी. आता आपण चाललो आहे परत शॉपवरती आपल्या. आता झाडाला पण मारते. साफसफाई करायची आहे ना तर करायला जायचं आहे. निघालं आहे वरती शॉपवर जाऊन कामं काय चाललंय. गाड्या घेऊन फायदा नाही या ठिकाणी. अजून तरी चार्जिंगचे पॉईंट आणि नाही आहे तिकडे अजून तरी. म्हणजे पेट्रोल पंप काय काय ठिकाणी आहेत पण यांचं आता कसं स्वतःचं शॉप आहे जवळ किंवा जसं घराकडे बस तेवढंच चार्जिंग. सिटीसाठी ठीक आहे. लॉंग रूटला तुम्हाला पेट्रोल गाड्या जिंदाबाद सर्वात बेस्ट. बाईक म्हणा कार म्हणा. म्हणजे अशा ठिकाणी मुंबईच्या ठिकाणी सिटी राईडला बरं आहेत. म्हणजे ओला म्हणजे अशा त्या बाईक ओला ज्या स्कूटीज वगैरे आहेत त्या. पण इकडे
या इथे गावाच्या ठिकाणी पण चालतात, पण काय काय खूप कमी जणांकडे. कसे काय कायांच्या तर राहणारे पण लांब लांब असतात ना, ज्यांची आता घरं वगैरे आहेत, किंवा कोण ओसरगावला राहतं, कोण जानवलीत राहतं, तो कोण गणपती नॉर्मल ठीक आहे, पण असे लांब असे जे असतात ना त्यांना सध्या तरी म्हणजे लॉंग रूटला तर बघा आता हायवेला जाईपर्यंत तुमची अर्धी बॅटरी इथे संपते. आणि ते एखादे 3 मोड आहेत, हायपर, बूस्ट आणि इको. इको मोडला सिटीमध्ये तुम्ही नॉर्मली इको मोडमध्ये चालू शकतात, किंवा हायपर मोडमध्ये पण चालवतात काय काय जण. पण कसं आहे काय काय ठिकाणी म्हणजे आता असं जे काय काय आहेत ना एवढे म्हणजे असं वाटतं म्हणजे घेण्यासारखं असं, म्हणजे म्हणतात ना की एक मनातून इच्छा असं हे होतं की नको राहू दे. आपली आता काय आपली आहे ऑलरेडी नवीन घेतलेली आहे, आता नाही आता आपली बाईक घेतला आपला नाही ना. आता एखादी म्हणजे तयारी चालली. लहान पोरांना जत्रा बित्रा चालू झालं आहेत ना आता. लहान पोरांना खेळणी बिळणीसारखे चालू आहेत. हा आपला चालू इकडनं की इकडनं असा तयार राईटवरनं मग सरळ गणपतीचा ब्लॉग बघितला नसेल रेल्वेचा तर मी टाकला आहे त्याच्यात, तो पण तुम्ही बघू शकता. त्याच्यात माझ्या ह्याच्यात टाकलेला आहे तो ब्लॉग. तो आता कारवाली आणि धारवाली काय सीझन येईल आंब्याचा आणि काजीचा. काय काय काजी साठवलेल्या आहेत ते आता विकत आहेत दारामध्ये. महागात आहे 750 किलो. लहानपणाची आठवण यायची. आम्ही कुडाळात जायचो, मी आणि माझा मोठा भाऊ बसलेला. कुडाळात जाऊन डोंगरावरनं काठी काढायची. हातात काठी घ्यायची, हापचटणी मेथी चटणी जेवलं की निघालो काजू काढायला. नंतर सकाळी पण जायचो, दुपारी पण जायचो. फक्त 12-12:30 1च्या आसपास नदीवर. मग जाऊन नांगो करून आलो की दुपारी हे गणपती रेल्वे स्टेशन. चला तर त्याला मित्रांनो एक काम होतं इथे थोडंसं माझं, ते केलं जरा काम. ते आता शॉपवर जाऊ आपण. आपल्या शॉपवरती जाऊन ते शॉपवरती जाऊया आणि साफसफाईची तयारी करूया. पहिले पूजा पहिले पेट पूजा आणि कामपूजा चालली मुंबई त्याच्यामध्ये. पहिले पेट पूजा आणि कामपूजा आलो आपल्या शॉपकडे. हा रोड रेल्वेच्या इकडनं तुम्ही आता तुम्हाला दाखवले रेल्वे त्याच्या इकडनं सरळ एक रोड जातो रेल्वेच्या इकडनं. लेफ्टनं जायचं, राईटनं जायचं. सरळ आलात तुम्ही की परत इथे तुम्हाला एक एस्पायरचा बोर्ड दिसेल. ते पुढे दिसेल बघा, ते हनुमान मंदिर येते. मंदिरच्या समोर एस्पायरचा बोर्ड, त्याच्या समोरच आपलं शॉप आहे. कधी आला करू शकता तुम्ही आपल्या शॉपवर. आता उद्या पूजाची तयारी चालली आहे शॉपवरची म्हणून आलो आहे.
बघा लिहिलेलं हे बघा हा बोर्ड आहे एस्पायरचा. इकडनं असं आत आलात की डायरेक्ट इथे शॉपकडे येऊ शकतात तुम्ही. तर आता बघूया आता आलो तर चला आलो आहे आपण काय म्हणून शॉपवरती. आपल्या आता हे पूर्ण पोर्शन एवढं आता इथे आपल्याला क्लीन करायचं आहे. आता पूर्ण इकडचा पुढचा पोर्शन थोडा क्लीन करायचा आहे. मग आता क्लीन करून घेऊ. आपल्याकडे ऑलरेडी इथे शॉपवरती आपले मॉप वगैरे सगळं आहे. मॉप आहे, सर्वर वगैरे सगळं आहे. तर पूजा करायची उद्या. तर म्हणून म्हटलं ऑलरेडी म्हटलं देवाला मूर्ती पण आहे आपल्या. शिवलिंगाची मूर्ती आहे, महादेवांची मूर्ती आहे. तर त्याची पूजा असणार आहे संध्याकाळी 5, 5:30 नंतर पूजा असणार आहे. ते पण मी शूट करणार आहे थोडं. आणि थोडी घरात पण आपल्या पूजा असणार आहे. तर घरातला पण मी शूट करणार आहे. इकडचं पण दाखवायचा मी प्रयत्न करणार. म्हणजे शॉपचं पण आहे आणि घरातलं दोघांचं मी शूट करणार प्रॉपर असं. त्याचा आपण तो ब्लॉग उद्या येईल. शंकराचा अभिषेक असेल, त्याच्यात पूर्ण पूजा असेल. दोन्ही आपल्या ह्याच्या शॉपमधली असणार आणि एक घरातली असेल. तर आरती वगैरे सगळं सहभागी व्हा. आणि चॅनलला कोणी नवीन असाल तर त्यांनी लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. अशा काळ्या कलरचं बटन असेल तसं त्याला बटन दाबून तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. कारण आता हळूहळू इथे नवीन माझं ब्लॉग येत जाणार आहे डेली. कारण थोडंसं माझी प्रोसेस जरा दुकानाच्या याच्यात पण थोडं चालू होतं करायची. त्याच्यासाठी मी त्याच्यात पण थोडा बिझी होतो म्हणून बघता आलं ना. म्हणजे ब्लॉग टाकता येत नव्हते मला. आता रेग्युलर माझे ब्लॉग येत जातील. तर ते पण मी तुम्हाला दाखवत जाईल. रेग्युलर ब्लॉग येत जातील आपले. आता त्याचा पण आता इश्यू नाही आहे. आता हळूहळू त्याची पण प्रोसेस चालू आहे. आता किचनचा एरिया माझा बॅक पोर्शन. तर आता थोड्या वेळ आता टिफिन आणला आहे. तर आपण जेवून घेऊ. जेवण झालं की मग क्लिनिंगच्या प्रोसेसला लागायचे आपल्याला. म्हणजे पूजा आहे तर म्हणून म्हटलं पूर्ण क्लीन करून घेऊया. पूर्ण रूम हॉलपासून ते म्हणजे पूर्ण असा फ्रीज बाहेर नाही, फ्रीज आतच ठेवायचं आहे. आता ऑलरेडी मला त्याच्या सामान आहे थोडं बरंच असे कोल्ड्रिंक्स वगैरे ठेवलेले आहेत. तर आता सगळं साफसफाई करून घेऊ. पूर्ण टेबल जे काय आहे ते. तर टेबल आहे सगळं ते कचरा वगैरे सगळं साफ करून मग पूर्ण वॉश करून क्लीन करायचं आहे. मग उद्या पूजेची तयारी. तर सामान आणलं आहे आज बाजारात जाऊन. तर तो आणि उद्या सर्वांना महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा. बम बम भोलेनाथ, ओम नमः शिवाय. महादेव सगळ्यांची इच्छा पूर्ण करो. सगळ्यांचे दुःख त्रास जे काय तुम्हाला त्रास नंतर टेन्शन सगळं जे काय आहे ते सगळं नाहीसं करू. सगळ्यांची इच्छा पूर्ण करू. आणि हीच महादेवचरणी प्रार्थना. आणि सगळ्यांची हेल्थ व्यवस्थित राहू दे हीच त्याची महादेवांकडे प्रार्थना. तर बघा आता हळूहळू प्रोसेस. आता क्लिनिकची आता जरा जेवून घेतो. तोपर्यंत आपण बघूया. काल थोडा इश्यू झाला. म्हणजे चार्जिंग संपली आपली कॅमेऱ्याची. म्हणून ते शॉपचं साफसफाईचं शूट नाही करता आलं मला. तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनलला नवीन असाल अशा काळ्या कलरचं बटन दाबून सबस्क्राईब करा. तोपर्यंत पुढच्या ब्लॉगला असंच भेटूया. तोपर्यंत काळजी घ्या. सोयीत राहा.